आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पारू 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 हाय। अच्छा तू कामात बिझी आहेस का? अहो पडलो। अरे मॅडम का परत पडलो? दिशा मॅडम काय करताय तुम्ही? मुद्दाम करताय ना तुम्ही हे समजा। प्लीज थांबवा। ए पावळट, तुम्हाला नाही सांगायचं मी काय करायचं काय नाही ते। तू नोकर आहेस की नाही या घरातली? या घरातला पसारा आवरणं, काही पडलं तर ते उचलणं हे तुझं कामच आहे। त्यामुळे ते थोबाड बंद ठेवून चुपचाप करायचं। मालकांना नाही सांगायचं त्यांनी काय करायचं काय नाही ते। कळलं का पडू? एक मिनिट दिशा मॅडम, एखाद्याचं काम हलकं करता येत नसेल ना तर ते वाढवून सुद्धा ठेवू नये। जाऊ दे ना, तुम्हाला काय कळणार आहे? वा काय गे पारू, तू कोणासमोर काय बोलतेयस याची अक्कल आहे का तुला? दिशा या घरची सून आहे आणि तू एक दीड दमडीची नोकर। त्यामुळे जेवढं काम सांगितलंय तेवढंच करायचं, जास्तीचा शहाणपणा करायचा नाही, कळलं? काम कर। दिवसासमोर पारूच्या गळ्यातलं बघा नवीन दिसतंय। आधी दोरा दोरा होता ना? बघून काय ते दाखव ना। काय नाहीये। काही नाहीये का? ओके। ए पारू, बाय द वे ते मंदिरात पूजा सुरू असताना तू दिवसभर गायब होतीस ग। कुठे गेलेलीस? हे गळ्याचं तेव्हाच बनवून घेतलंस का नवीन? अगं दिशा, असं काय करतेस? तुला आठवतंय का त्या दिवशी आदित्य सुद्धा गायब होता। पूर्ण पूजा होईपर्यंत तो आलाच नव्हता। मला काय वाटतं माहितीये का, या दोघांचा प्लॅन होता बहुतेक पळून जाऊन लग्न करायचं। तो फ्लॉप झाला है ना पारू? काय फ्लॉप झाला प्लॅन? फ्लॉप कुठे? मला वाटतं हेच मंगळसूत्र। दिशा मॅडम, काय चाललंय तुमचं? तुम्ही आत्ताच म्हणलात ना मला की मी नोकर आहे म्हणून। मग ही नोकर काय करते, कुठं जाते याचा विचार तुम्ही नका करू। पण त्याआधी तुम्हीच मला एक गोष्ट सांगा, आपण लक्ष्मी काकूंकडे गेलो होतो तेव्हा तुम्ही नेमकं कुणाच्या बाजूने होता? पद्मावती काकूंना फितवण्यामागं तुमचा तर हात नव्हता ना? नाही म्हणजे आता समजा चांगलं झालं आहे त्यांच्यात। उद्या जर का पद्मावती काकू इकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की या समन्यामागं तुमचा हात होता, ह्या डावात तुम्ही सामील होता, आणि हे जर का देवी आईंना कळलं तर त्या तुमचं काय करतील याचा विचार केलाय तुम्ही? नाही, मला तर असं वाटतंय तुम्ही ना जरा घाबरूनच राहायला पाहिजे। ही फालतू मोलकरीण माझाच डाव माझ्यावर उलटवायला निघाली आहे। मला भीती घालतेस तू पारू? ठीक आहे, बघून घेईन मी तुला बरोबर। हे दोघी जरा एकापेक्षा एकच आहेत नाही? दोघींचं काय सुरू असतं कुणालाच काही कळत नाही। असो, पण मी जरा दोघींपासून लांबच राहायला पाहिजे।
नाहीतर मी दोघींमध्ये अडकायचे आणि वहिनी त्या दोघींना सोडून माझाच गाल लाल करायच्या, है ना? हीच तारीख होती ना ती. ही तारीख इथंच नाही तर माझ्या मनावर आणि माझ्या मेंदूवर पण कायमची कोरली गेली. आता वेळ आली आहे तुम्ही केलेल्या माझ्या प्रत्येक अपमानाचा बदला घ्यायची. बरोबर 40 वर्षांपूर्वी याच दिवशी तुम्ही मला डान्सचं चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे आता मी एक तुम्हाला चॅलेंज देते. आपण पुन्हा एकदा डान्सची स्पर्धा करायची, पण यावेळी डान्स मंगळागौरीचा असेल. आणि जर का तुम्ही हरलात तर तुम्हाला माझे पाय धरून माफी मागायला लागेल, ती सगळ्यांच्या समोर. अहिल्या 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 अगं घाबरतेस काय? मीच आहे. अरे काय एवढा कसला विचार करत होतीस? श्रीकांत, अरे मी पद्मावतीचा विचार करत होते. म्हणजे बघ ना, ती आमची इतकी जिवलग मैत्रीण. आम्ही शाळेत कायम तिला सपोर्ट केलं, कायम सोबत होतो तिच्या. पण ती एक गोष्ट मनात ठेवली आणि त्याचं विष इतकं पसरलं तिच्या मनात की एवढी वर्ष ती आमचा तिरस्कार करत होती आणि आम्हाला कळलंही नाही. माझं ना स्पष्ट मत आहे की मनातल्या गोष्टी आहेत ना त्या पटकन बोलून दाखवाव्या. कारण ते सगळं आपल्या मनात राहिलं ना तर एक दिवशी त्याचा इतका मोठा स्फोट होतो की आपली जवळची माणसं त्यात होरपळून निघतात. आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला. मला मान्य आहे माणसांच्या हातून चुका होतात, पण प्रश्न चुकांचा नाहीये तर त्या लपवून ठेवण्याचा आहे. चूक लपवून ठेवली ना की ती मोठी 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 होत जाते आणि मग त्याचा गुन्हा होतो आणि गुन्ह्याला माफी नसते. माझं मत आहे की एखादी चूक झाली असेल तर ती बोलून दाखवावी, म्हणजे पुढे त्याचा गुंता होत नाही आणि नात्यांमध्येही दुरावा येत नाही. अरे दादा, कसा आहेस तू? आता तब्येत कशी आहे तुझी? हा, मी एकदम ठणठणीत आहे रे. म्हणजे लक्ष्मी आणि श्रीनिवासकडे गेलो होतो ना जरा चेंज म्हणून, त्यामुळे मस्त आहे एकदम.